रामकृष्ण. ओम नमः शिवाय. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारी काळी काळाचा भेव, निवारी काळी काळाचा भेव. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. पार्वती पती हर हर महादेव. श्रावण मासामध्ये चालू असलेली आपली भगवान शिवशंकराची महादेवाची शिवलीलामृत कथा आणि या शिवलीलामृत कथेच्या माध्यमातून आजची ही 7व्या अध्यायाची सेवा आपण करणार आहोत. आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे आपण एक अभंग म्हणतो आणि मग सुरुवात करतो, नाही का. आज शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा प्रसिद्ध असा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. हा अभंग आपल्या समोर ठेवला आणि आता आपण वळूया आपल्या कथेकडे. शिवलीलामृताच्या या 7व्या अध्यायामध्ये काय कथा आली आहे. सूत मुनी शौनकादिकांना नैमिषारण्यामध्ये शिव महात्म्य शिवलीला सांगत असताना आलेली कथा आहे महाराज. गोड कथा आहे. या कथेमध्ये सूत मुनी सांगतात, अरे मुनिजन हो, विदर्भ नगरीमध्ये, विदर्भ प्रांतामध्ये एक वेदमित्र आणि त्याचा मित्र सारस्वत असे 2 ब्राह्मण शेजारी शेजारी राहत होते. दोन्ही ब्राह्मण, एकाचं नाव वेदमित्र आणि एकाचं नाव सारस्वत. वेदमित्राला सुमेधा नावाचा मुलगा आणि सारस्वताला सोमवंत नावाचा मुलगा होता. आता पूर्वीचा काळ, ब्राह्मण म्हटलं की वेदशास्त्राचं पठण करायचं, शिक्षण घ्यायचं, अध्ययन करायचं. 12 वर्ष, 24 वर्ष, 14 वर्ष असं अध्ययन चालायचं महाराज. या दोन्ही ब्राह्मणांची मुलं वेदाध्ययन करण्यासाठी, शास्त्र जाणून घेण्यासाठी, पुराणांचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुलामध्ये गेले आणि वेदशास्त्र पारंगत होऊन वापस आले. आणि दोन्ही ब्राह्मणांना आपल्या मुलाचा अभिमान वाटावा असे वेदशास्त्र निपुण असे दोन्ही मुलं झाले. आई वडिलांना कौतुक वाटणं साहजिक आहे महाराज. आपला मुलगा वेदशास्त्र पारंगत झाला. वडिलांनी सांगितलं, अरे एक काम करा, आपल्या इथला जो राजा आहे ना, त्या राजाला जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आम्ही हे शिक्षण घेऊन आलो. कारण माहिती असायला पाहिजे की नाही आपण काय शिक्षण घेतलं. आपल्या राजाला, आता बघा आपण काय शिक्षण घेतलं. पूर्वी ते हे होतं बघा, काय आता मला आठवत, सेवा योजन कार्यालय, एम्प्लॉयमेंट. मग नोकरीसाठी तिथं नोंदणी व्हायची. आता ऑनलाईन झालं सर्व, काय असेल आता असू द्या. पण आपण काय शिकलो हे तसं माहिती होईल का, सांगावं लागेल, तिथं प्रदर्शन करावं लागेल, नाही का. बायोडाटा अपडेट करावा लागेल की नाही. तसं या ठिकाणी
ब्राह्मणांनी सांगितलं, मुलांना सांगितलं, जा राजाच्या दरबारात जा आणि राजाला सांगा की आम्ही हे शिक्षण घेऊन आमचं शिक्षण पूर्ण झालं. दोघेही मुलं महाराज सुमेध आणि सोमवंत दोघेही राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं, महाराज आम्ही असं असं सोमवंत आणि वेदमित्राचे मुलं आहोत. आम्ही आमचं शास्त्राध्ययन वेदाध्ययन करून आलेलो आहोत. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आपल्याला सांगावं, आपल्या निदर्शनास आणून द्यावं म्हणून आम्ही इथं आलो. राजानी म्हटलं, अरे वा, कौतुक केलं राजानी. पण राजाने त्यांना सांगितलं, माझं एक काम तुम्ही करा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल. आणि मीच देईल असं नाही, जे काम करायला सांगतो ना तिथे सुद्धा तुम्हाला भरपूर द्रव्य मिळेल. दोघाही ब्राह्मण पुत्रांना असं वाटलं काहीतरी आपल्याला अध्यात्माचं, वेदाचं, शास्त्राचं काहीतरी असं काम असेल. पण राजाने सांगितलं, तुम्हाला काम असं आहे महाराज, नैषध देशाचा राजा चित्रांगद, ज्याची आपण काल कथा ऐकली ना, परवाच्या भागामध्ये, कालच्या भागामध्ये, मागच्या भागामध्ये, चित्रांगद राजा आणि त्याची पत्नी श्रीमंतिनी हे नैषध देशामध्ये राहतात. तिथे जाऊन तिथे नेहमीसाठी श्रीमंतिनी दाम्पत्यांना, ब्राह्मण दाम्पत्यांना त्या ठिकाणी रोज आपलं जेवण देते, भोजन देते, वस्त्र अलंकार देते, इतर द्रव्य देते. पण जोडी असावी लागते. आपण म्हणतो ना स्वाशीन ब्राह्मणाची जोडी, तशी जोडी असावी लागते. तेव्हा तुम्ही दोघं जणांपैकी एकाने स्त्री वेश घ्या. स्त्री वेश घेऊन तुम्ही दोघे तिथे नवरा बायको म्हणून जा. तुम्हाला तिथे भरपूर द्रव्य मिळेल. आणि तेवढंच काय, ते झाल्यानंतर इथे आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला द्रव्य देईल. पण दोन्ही मुलांनी नकार दिला. सांगितलं, महाराज अशा प्रकारचं स्त्री वेश धारण करणं म्हणजे पाप लक्षण असते. आम्ही ब्राह्मण पुत्र आहो, आम्ही वेदाला मानणारे आहो, आम्ही वेदाध्ययन करणारे आहो, आणि अशी लबाडी करून कसं चालणार. राजाने मात्र शेवटी राजहट्टच तुम्हाला आपल्याला सांगितलं आहे. राजहट्ट, स्त्री हट्ट, घोडहट्ट आणि बालहट्ट. बायकोचा हट्ट पुरवावाच लागतो, तुम्हाला मागे यावंच लागतं 2 पावलं, नाही का. स्त्री हट्ट म्हणतात त्याला. घोड्याचा हट्ट, घोड्याने म्हटलं या साईडला तो जाऊच द्यावा लागतो, घोडहट्ट. बालहट्ट, रागवा मारा काही करा, पण बालहट्ट हा आहे तसं. राजहट्ट महाराज. राजाने म्हटलं, शेवटी नाईलाजानी दोघं म्हटले, ठीक आहे, आमच्यापैकी एक स्त्री बनून आम्ही नैषाद नगरीत जातो. असं झालं महाराज. सोमवंत स्त्रीचं रूप, सोमवंताने स्त्रीचा वेश धारण केला, अलंकार घातले. स्त्री, आता आपण सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये बघतो ना, स्त्री वेशामध्ये पुरुष स्त्रीवेश घेतात, तसा स्त्रीवेश धारण केला आणि हुबेहूब एखाद्या स्त्रीसारखं रूप त्याने घेतलं. दोघेही, सोमवंत आणि सुमेध दोघेही श्रीमंतिनी, चित्रांगद राजा आणि श्रीमंतिनीच्या राज्यामध्ये गेले. गेल्या या 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 स्वाशीन ब्राह्मण आलेले आहेत, या 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 असं म्हणून त्यांचा आदर सत्कार केला गेला. तुम्हाला सांगू का, श्रीमंतिनींनी ओळखलं की हे काहीतरी, यात काहीतरी कट आहे महाराज. ही जी ब्राह्मण आहे ना, ब्राह्मण बरोबर आहे, पण दुसरी जी ब्राह्मणाची पत्नी दिसते ती पत्नी नसून पुरुष असून पुरुषाने धारण केलेला स्त्री वेश आहे. काय महाराज, जे भक्त असतात ना, जे भगवत भक्त असतात ते जाणतात पण दाखवत नाहीत. तरीही तिने म्हटलं, ठीक आहे असू द्या, आले ना आपल्याकडे. त्यांना जेवायला बसवलं महाराज, भोजन दिलं, वस्त्र अलंकार दिले आणि जाताना मोठी दक्षिणा, द्रव्य दान धर्म केलं आणि यांना निरोप दिला. आता सुमेध आणि सोमवंत तिथून द्रव्य घेऊन, दक्षिणा घेऊन निघाले. गावाच्या बाहेर आले, जंगलातून जायला निघाले, आपल्या नगरामध्ये जायला निघाले. महाराज काय झालं, त्या सोमवंताला जंगलात गेल्यानंतर असं वाटायला लागलं आपण खरोखरच स्त्री आहोत की काय. त्याचा देह स्त्री देह झाल्याचं त्याला वाटायला लागलं.
ओ नुसतं वाटायला लागलं नाही, त्याचे हावभाव, सौंदर्य, त्याच्या मनातली इच्छा हे सुद्धा स्त्रीसारखी व्हायला लागली. आणि मग तू हळूचकून आपल्या त्या सुमेधाला म्हणतो, अरे सुमेध, माझ्याकडे बघ ना, मी कोण आहे बघ ना. सुमेध मागे बघतो, अरे तू तर सोमवंत आहेस ना, आता हा स्त्रीवेश काढून टाक. आता तो म्हणतो, नाही, मी आतून स्त्री झाली आहे, मी स्त्रीवेश काढणार नाही, मी स्त्री झाली. सुमेध म्हणतो, काय बडबडतेस, चल आपण आपल्या गावी निघालोय, चला गावी जाऊ. पुन्हा काही दूर गेल्यानंतर या सोमवंतानी त्याला आवाज दिला, अर्थात मागेच होता, आवाज दिला, खांद्यावरती हात टाकला आणि सांगितलं, अरे माझ्याकडे बघ ना, माझी वेगळी काहीतरी इच्छा होते, मला रतिसुख पाहिजे, मी कामुक झालेली आहे, माझी स्त्री वासना जागृत झाली, मला रतिसुख दे, असं म्हणून सुमेधच्या मागे लागली. सुमेध म्हणतो, मूर्ख आहे का तू, आपण गुरुबंधू म्हणून वाढलो, आपण गुरुबंधू म्हणून वाढलो, तू सोमवंत आहे, मी सुमेध आहो, हे पापी आचरण, ही वासना तुझ्या मनात कशी काय आली. ऐकायला तयार नाही महाराज. मूर्छा येऊन खाली पडला सोमवंत, स्त्री झालेला सोमवंत ऊर बडवायला लागला आणि सांगतो, मी कामातुर झाली, माझी रती पूर्ण कर, माझी इच्छा पूर्ण कर, म्हणून ओरडायला लागले. महाराज सुमेधाने मात्र त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं, असं पापाचरण करण्याची इच्छा मनात आणू नको, आपण वेदाध्ययन करणारे, शास्त्राध्ययन करणारे लोक आहोत. कसं तरी समजावून सांगितलं, आपण घरी जाऊ आणि बघू. दोघेही आपल्या विदर्भ नगरीच्या दिशेने निघाले, घरी गेले आणि घरी घडलेला वृत्तांत सांगितला. सोमवंताच्या वडिलाला म्हणजे सारस्वत ब्राह्मणाला ही गोष्ट कळली की आपला मुलगा पुरुष रूपातून स्त्री वेश घेतला आणि स्त्रीच झाला. त्याचं कारणही तसं नाही महाराज. कोणाकडे गेला? श्रीमंतिनी ही पुण्यप्रद अशी शिवभक्त होती. चित्रांगद राजा शिवभक्त होता आणि त्यांनी ब्राह्मण आणि स्वाशीन ब्राह्मण म्हणून पूजा केली. भगवान शंकराने तिला स्वाशीन करून टाकलं आणि याला ब्राह्मण तर ब्राह्मण होताच. म्हणजे तिची मनात जी इच्छा होती श्रीमंतिनीची पूजा केल्यानंतर तीच स्त्री रूप प्राप्त झालं. आता करायचं काय? राजाला सारस्वत खूप बोलला, निर्लज्ज आहेस तू, निर्बुद्ध आहेस तू, तू माझ्या मुलाला फसवलं, माझा वंश निर्वंश केला, काय बिघडवलं होतं तुझं माझ्या मुलाने, माझ्या मुलाला तू स्त्री वेश प्राप्त केलं, तुझ्यामुळे स्त्री झाला वगैरे खूप बोलला. राजाने माफी मागितली. महाराजांनी सांगितलं, मी प्रयत्न करतो, देवीची उपासना करतो, मी 7 दिवस देवीची उपासना करून देवीला प्रसन्न करून तुझ्या मुलाला पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देईल. देवीची उपासना केली. 7 दिवसानंतर देवी प्रसन्न झाली आणि त्या राजाला सांगते, राजा तू दुसरं काही माग, पण हे शक्य नाही. कारण एका पतिव्रतेने, एका शिवभक्ताने, शिवाची भक्ती करणाऱ्या श्रीमंतिनीने हा तिच्या मनातली ती इच्छा असेल ती कोणीही रोखू शकत नाही. शिवभक्तांच्या पुढे माझंही चालत नाही. देवीने सांगितलं, आता स्त्री झालेला हा पुरुष होऊ शकत नाही. एक काम करा, याचं लग्न या सुमेधाशी लावून द्या. आणि अशा प्रकारे सांगितलं. शेवटी सुमेधाचं आणि सोमवंताचं लग्न झालं. अशी कथा आहे. अर्थात या कथेतून हे घ्यायचं आहे की शिवभक्ताची ताकद किती आहे महाराज. शिवभक्ताची ताकद किती आहे. श्रीमंतिनीच्या शिवभक्तीनं भगवान शंकरानं दिलेला वर, किंवा वर पण म्हणता येणार नाही, इच्छा, शिवभक्ताची इच्छा, देवदेवी सुद्धा त्या ठिकाणी त्यात अडथळा आणू शकत नाही, असा याचा अर्थ आहे. दुसरी एक कथा आली आहे, थोडक्यात सांगतो, याच अध्यायातली असल्यामुळे सांगणं जरुरी आहे. सूत ऋषी, सूतमुनी शौनकादिकांना सांगतात, अरे एक तुम्हाला दुसरी कथा मी सांगतो. अवंती नगरीमध्ये एक मदन नावाचा ब्राह्मण होता. काय नावाचा? मदन नावाचा ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण थोडासा व्यभिचारी होता. तो नेहमी एका पिंगला नावाच्या वेश्येकडे जायचा. आपली धर्मपत्नी चांगली असताना सुद्धा आपल्या धर्मपत्नीशी
थोडक्यात बेईमानी म्हणा, बेईमानी करून पिंगला वेश्येकडे जायचा, अभक्ष भक्षण मांस खायचा, मदिरा पान करायचा आणि तिच्यासोबतच राहायला लागला, पिंगला वेश्येसोबत. पुढे जाऊन महाराज एकदा असं झालं की भगवान शंकर ऋषभ नावाने अर्थात योगेश्वर म्हणून, शिवयोगी योगेश्वर म्हणून एकदा फिरत फिरत आले आणि या मदन आणि पिंगलेच्या घरी गेले. अर्थात तुम्हाला सांगू का, गेले म्हणजे काय, पूर्व पुण्य असतं महाराज. साधू संत ऋषी मुनी देव घरा यायला पूर्व पुण्य लागतं. आणि त्यांच्या घरी गेले. यांनी मात्र दोघांनी त्यांचा आदर सत्कार केला, पूजा अर्चा केली, भोजनाची व्यवस्था केली, त्यांची सेवा केली महाराज. काही दिवस सेवा केल्यानंतर योगेश्वर निघून गेले, आशीर्वाद देऊन निघून गेले. काही दिवसांनी हे दोघेही मरण पावले, मदन आणि पिंगला मरण पावले. पण वर गेल्यानंतर एक दिवसाचा योगेश्वराचा जो संगत घडली महाराज, त्या पुण्यानं त्यांना पुन्हा आणखी मनुष्यजन्म मिळाला. तो मनुष्यजन्म मदन हा वज्रबाहू नावाचा राजा आणि सुमती नावाच्या राणीच्या पोटी जन्माला आला. सुमती आणि सुमतीच्या पोटी आलेला मदन, काय झालं, या सुमतीच्या सवतीने यांच्यावर विष प्रयोग केला. अंगावरती फोड आले, उरण आले. त्याच्यामुळं असं झालं की सुमती आणि हा मदन यांना खूप त्रास व्हायला लागला. रात्र रात्र विव्हळायला लागले. राजाची झोप नाही. राजा म्हणतो मुलगा खूप उपाय केले, खूप वैद्य आणले, पण काही कुठल्याही प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी आराम मिळत नव्हता. शेवटी राजाने या दोघांनाही वनात सोडून दिलं. सुमती आणि मदनाला वनात सोडून दिलं. अहो, वज्रबाहूची बायको राणी आणि राजपुत्र मदन अरण्यामध्ये हिंस्र प्राणी आहेत, खायला काही नाही, कंदमुळं खाऊन राहायला लागले. फिरता 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 एक दिवस एकाच्या सोबत ते समोरच्या नगरीमध्ये गेले. तिथे पद्माकर नावाच्या राजाचं राज्य होतं. पद्माकर राजाने विचारलं, कोण आपण? परिचय दिला, मी वज्रबाहूची बायको. अरे बापरे, आपण राणी आणि आपल्या नशिबी असं का आलं? मी सांगितलं, माहिती नाही का आलं, पण आम्ही दोघेही व्याधीग्रस्त आहोत. आम्हाला खूप पीडा होते, अनेक उपचार केले, पण काही फायदा होत नाही. शेवटी राजाने अनेक वैद्य बोलावले महाराज, पण काही उपाय नाही. शेवटी काय करावं? या व्याधीमध्ये शेवटी मदन नावाचा मुलगाही सुमतीचा वारला महाराज, आणि एकटी आता सुमती राहिली. कोणीतरी एक शिवयोगी पद्माकराच्या राज्यामध्ये आले आणि पद्माकरांनी त्या शिवयोगाला विचारलं, महाराज, आम्ही भाग्यवंत आहोत, तुम्ही आमच्या घरी आलेत. म्हणे, काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला काही नको, परंतु या सुमतीचा मुलगा वारला, ही व्याधीग्रस्त आहे, काय करायला पाहिजे? शिवयोगी महाराजांनी अगोदर खूप उपदेश केला. हा देह नाशवंत कसा आहे, कोण कोणाचा आहे, मुलगा मेला, वडील मेले, बायको मेली, पती मेले, काय कोण पूर्वजन्मात कोण काय कसं सर्व तत्वज्ञान सांगितलं. पद्माकर राजानेही ऐकलं आणि या सुमतीनेही ऐकलं. आणि सुमतीने प्रश्न केला, महाराज, आपण एवढे ज्ञानी आहात, सर्व आहात, पण याच्यावरती काही उपाय आहे का? त्यांनी सांगितलं, उपाय प्रत्येक गोष्टीवर आहे ग, पण काय करायचे नाशिवंत हे बघून. तरीही महामृत्युंजयचा जप करून भस्म घेतलं आणि सुमतीच्या अंगावरती शिंपडलं आणि त्या मुलाच्या अंगावरती शिंपडलं. महाराज, सुमतीचा पूर्ण व्याधीग्रस्त सुमती व्याधीमुक्त झाली आणि मरण पावलेला मुलगा पुन्हा जिवंत झाला. महामृत्युंजयाच्या जपाने अभिमंत्रित केलेले भस्म त्याच्या अंगावरती टाकलं. तो उठून उभा झाला आणि शिवनाम घ्यायला लागला. शिवयोगाने सांगितलं, हा मुलगा मोठा पुढे जाऊन मोठा राजा होईल, त्रैलोक्यामध्ये याचं नाव राहील आणि याचं नाव मी भद्रायू असं ठेवतो असं सांगितलं. पुढे या भद्रायूला सुमतीने शिवभजनाची गोडी लावली, चांगले संस्कार दिले, जगतामध्ये कसं वागावं, कसं बोलावं, काय त्याज्य आहे, काय ग्राह्य आहे, काय केलं पाहिजे, काय करू नये, अनुकूल काय, प्रतिकूल काय, ह्या सर्व गोष्टीचा उपदेश सुमतीने आपल्या भद्रायू मुलाला केला. भद्रायू मुलगा
पुढे जाऊन शिवभक्त झालाच झाला, पण पुढे त्याची काय कथा आहे हे आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. अध्याय क्रमांक 8 मध्ये. आज शिवलीला अमृताच्या या 7व्या अध्यायामध्ये इथेच थांबू. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने आणि एकदा भगवान शंकराचं भजन. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. कुंडलीकवर जरी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम दत्त जनार्दन श्रीगणाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. हर हर महादेव.